विनायकं गुरुं नौमे साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। ज्ञानोबरायांची शपथ आणि खात्री, तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे। हे प्रत्युज्ञ उत्तर माझे उघड ऐका। ज्ञानोबराय मनुष्य देहात आलेल्या जीवाला प्रतिज्ञा घेऊन सांगतात की तुम्ही या बोलण्याकडे फक्त लक्ष द्या। लक्ष देणं हीच पात्रता आहे, अधिकार आहे, आणि लक्ष न देणं हीच अपात्रता, अनाधिकार आहे। हे उघड म्हणजे ओपन चॅलेंज आहे माऊलीचं। तर माऊली सांगतात की एखादा साधक इतका अधिकार संपन्न असतो, काना वचनाची या भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊनी उठी कवनी कुजो, एक तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस असं ऐकल्याबरोबर त्या साधकाचा निश्चय होतो की मी ब्रह्मरूप आहे। अंतकरणातले संशय विपर्यास रहित दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान त्याच्या अनुभवाला येतं। तैसे ज्या कोणासी दैवे, गुरुवाक्य श्रवणाची सवे, द्वैत मिळोनी विसंबे, आपण या वृत्ती द्वैत गिळोनी विसंबे। तसं तयासी मग करणे, हे बोली जैल चिकवणे। आकाशा येणे जाणे आहे काही, आकाशाला येणं जाणं आहे का? नाही। म्हणून आकाश येत नाही, जात नाही, आपण त्याला जाणणारे त्याच पद्धतीनं येतही नाही आणि जातही नाही। नाही जात येत कोठे फिरून या, कसे आहात महाराज तुम्ही? अहो अखंडित जैसे तैसे। म्हणून उदया येता गभस्ती, नाना नक्षत्र व्यक्ती। आता सूर्य उगवल्यावर नाना नक्षत्र व्यक्ती, हे तारा चंद्र हे सगळे काय होतात? हरविजती दीप्ती अंगिका जीवी, तेवी उठलिया आत्मप्रभा। तसं अंतकरणामध्ये मी आत्मा आहे असं ज्ञानाचा किरण उगवल्यावर हे भूतभेद व्यवस्था मोडीत मोडीत पार्था वास पाहे तो, ही भेदाची व्यवस्था विवेकाच्या शस्त्रानं मोडत मोडत म्हणजे बाद करत करत तो काय करतो? आपल्या स्वरूपाला येऊन मिळतो। पाठीवरील अक्षरे, माऊली उदाहरण देतात की जसं पाठीवरील अक्षर जैसी पुसता येती करे, हातानं पुसता येतं ना त्याला, तसं तैसी हरपती भेदांतरे तयाची दृष्टी, त्याच्या दृष्टीनं भेद दिसायला आहे, असायला नाही। म्हणून दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी, हे गीता नाम विख्यात। आता माऊलीची शपथ पहा। हे गीता नाम विख्यात, सर्व वाङ्मयाचे मथित। श्रीमद भगवत गीता म्हणजे सगळ्या वाङ्मयांचं मतलेलं काय आहे? हा निचोड आहे। आत्मा जेने हस्तगत रत्न होय, आत्मरूपी रत्न आपल्या हातात येणारं हे काय आहे? हे वाङ्मय आहे असं। म्हणून पायोजी मैने राम रतन धन पायो, मीराबाई सांगतात की मी आत्मरूपी रत्न हेच धन आहे आणि ते मी कमवलेलं आहे। पै पवनू अंबरा, का कल्लोळू सागरा, मिळता आडवारा कोणाचा या। जसं पवन म्हणजे वारा आकाशाला भेटायला गेला, किंवा कल्लोळ म्हणजे तो बुडबुडा सागराला भेटायला गेला, तर ह्याला कोण आडवं येणार? म्हणून तू आम्ही, हे दिसत आहे देहधर्मी, तू आणि मी हे फक्त देहाच्या धर्मानं आपण वेगवेगळे दिसतो, परंतु मग यायाच्या विरामी मीची होसी, मग हे शरीर सुटल्यानंतर काय होणार? आत्मा कुठं जातो? जीव कुठं जातो? तो आत्मरूप देवरूप होत असतो। असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात की सैंधव सिंधू पडलिया,
जो क्षणू धनंजय ज्या क्षणाला मिठाचा खडा समुद्रात पडला, मग ययाच्या विरामी मीची होशी तैसे तेने विरेची की उरावया, कारण काही त्यानं वेगळं राहण्याला काय कारण आहे. तसं तैसे सर्वत्र माते भजता, सर्व मी होता अहंता विशेष जाऊनी तत्वता. सर्व मी होता अहंता विशेष जाऊनी तत्वता मीची होशी. सगळ्या ठिकाणी सर्वत्र मी देव आहे अशी जर आपण भावना ठेवली आणि त्याचं भजन केलं तर मग काय होतं, अहंता गळून पडत असते. जेणे सप्रपंच अज्ञान जाय, ज्याच्यामुळं कारणासहित अज्ञानाची निवृत्ती होत असते. मी आत्मा आहे. एकत्व, चेतनत्व, निर्विकारत्व हे आपलं विशेष रूप आहे आणि या विशेष रूपाच्या ज्ञानानं अज्ञान हे कारण आहे. आत्मस्वरूपाचं अज्ञान हे संपूर्ण दुःखाचं कारण आहे आणि त्या कारणासहित दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हा मोक्षरूप जो फळ आहे तो जेणे सप्रपंच अज्ञान जाय, एकुमी गोचरू होय, ते उपपत्तीचे नि उपाय गीता रूप हे गीताच्या रूपानं या सगळ्या युक्त्या आपल्या समोर प्रगट झालेल्या आहेत की ज्या आपल्याला या साधकाला जीवाला भवसागरातून पार पाडणाऱ्या आहेत. म्हणून इथं माऊलीची प्रतिज्ञा पहा. मा मी विश्वेश्वरू भेटे. मी विश्वेश्वर म्हणजे विश्वाचा नायक मालक मी भेटलो आणि जीवग्रंथी न सुटे. आणि तुझ्या ठिकाणी अंतकरणात असलेल्या जीवग्रंथीचा भेद जर सुटला नाही, हे बोल नको खटे कानी लावू, हे वक्त बोलणं तू कानाला लावूच नको. म्हणून मज ही शरण रिघिजे, आपण देवाला शरण गेलो मग आणि जीवत्वेची अशी जे आणि आपला जीवपणा तसाच राहिला. हे बोल नको खटे कानी लावू, अशा वक्त्या बोलण्याला आपण कानाला लावू नये म्हणजे ऐकू सुद्धा नाही. किंवा तिथं परत सांगतात, धीक बोलो या न लजे प्रज्ञा लवी. हे बोलत असताना तुझ्या बुद्धीला लाज कशी वाटली नाही अर्जुना. मी तुला भेटलो आणि तुझ्या ठिकाणी असलेला जीवग्रंथीचा भेद जर सुटला नाही किंवा तू जीवरूपानंच तसा राहिला तर ह्या बोलण्याला तुला लाज कशी वाटली नाही तुझ्या बुद्धीला. याचा अर्थ, याचं तात्पर्य असं आहे की ईश्वराला शरण गेल्यानंतर परत कोणाला शरण जायची आवश्यकता नाही. तुझा शरणांगत शरण जाऊ आणि कासी, तुका मने लाज कवना हे काने नसी. काय गा विठोबा आता तुझ म्हणावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोराच्या नावे. तुकोबाराय सांगतात, देवा आम्ही तुला शरण आलो आणि परत दुसऱ्याला शरण जायची पाळी येत असल तर तुझ्या विश्वरूपतेला हा कसा कमीपणा आहे. म्हणून देवाला शरण गेल्यानंतर आता परत कोणाला शरण जायची आवश्यकताच राहत नाही, इतका समर्थ आहे देव. म्हणून ही शपथ आहे माऊलीची की मी भेटल्यानंतर तुझ्या ठिकाणी असलेला जीवग्रंथीचा भेद तुटणार, म्हणजे तुटणार ही शपथ आहे. मग ताकवनिया काढिले लोणी मागवते ताकी घातले. आता ताकातून लोणी बाहेर काढलं आणि परत ते ताकामध्ये लोणी टाकलं. परीनं घेपेची काही केले तेने जीवी, पण ते परत मिसळतच नाही ताकामध्ये. तैसे मजसी एकवटलिया, तसं विवेकानं आत्मा मी आणि देव एक आहे असा आपला संबंध, रिलेशन जर आपण लक्षात घेतलं. तुझ मज ऐसी परी जैसे तरंग सागरी, किंवा जीव अवघे देव खोटा नागवी संदेह, असा देवाचा आणि आपलं जर नातं आपण लक्षात घेतलं की उपाधिकृत भेद आहे आणि उपाधी खोटी आहे. ईश्वराला मायेची उपाधी आहे आणि जीवाला अज्ञानाची उपाधी आहे, पण दोन्ही उपाध्या खोट्या आहेत आणि
स्वरूप मात्र एक आहे. ज्याच्यात भेद आहे ती उपाधी खोटी आहे. औपाधिकृत भेद आहे, वास्तविक अभेद आहे. म्हणून देवभक्त दोन्ही एक रूप झाले. हे जे सांगितलेलं आहे, तैसे मज एकवटलिया मी सर्व रूप वाचुनिया आन काही उरावया कारणासे. मग काय कारण आहे तुला वेगळं उरायला? तैसे गीता हे जाणतलिया काय विस्मयो मोह जावया. तसं गीतेचं, श्रीमद भगवद्गीतेचं श्रवण केल्यानंतर याचं फळ काय विस्मयो मोह जावया, मोह गेला जीवाचा. याच्यात आश्चर्यच नाही, कारण श्रीमद भगवद्गीता ऐकल्याबरोबर मोह जातच असतो. हे माऊलीचं वचन आहे. परी आत्मज्ञाने आपण पया, पण कंडिशन आहे की आत्मज्ञानानं आपण या मिळीजे येथ आपण आपल्या स्वरूपाला प्राप्त करून घ्यावं लागतं. आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यावं लागत असते. सांडिता देहाचे कण कैचे जन्म कैचे मरण. देह मी नाही, माझा नाही आणि खरा नाही, हे विवेकानं जर आपण लक्षात घेतलं. म्हणून आचार्य सांगतात, घटद्रष्टा घटादिभ्रन्नः. घटाला जाणणारा घटाहून कधीही केव्हाही कुठंही कोणीही वेगळाच आहे. तसं तथा देहद्रष्टा देहादिभ्रन्नः नाहमिति अवधारयेत. असं तुझ्या बुद्धीमध्ये तू निश्चित कर. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरणिशी. म्हणून सांडीचा देहाचे कण कैचे जन्म कैचे मरण. तेव्हा संसारची नाही जाण, आता संसारच नाही. मग भवबंधन कैचे, आता भवबंधन कसलं आणि कुठलं. कारण हे मजची स्तव जाहिले परी म्या नाही केले. ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. हे माझ्यापासूनच झालं पण मी काही केलं नाही. असं ज्यानं जाणलं ईश्वरापासूनच झालं पण ईश्वरानं काही केलं नाही. कारण हे खोटं आहे. स्वप्न आणि स्वप्नाचा करता दोन्ही खोटे आहेत, पण जाणणारे मात्र आपण खरे आहोत. तसं लठिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरधार हरी बीन. म्हणून संसार लटका आहे. का बीजची जाहले तरू, का भांगारची अलंकारू. तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जगत. जसं स्वप्न सृष्टी हे फक्त पाहणाराचा एकाचाच विस्तार आहे, तसं हे संपूर्ण विश्वसृष्टी ही भौतिक प्रपंच हा पाहणाराचाच काय आहे, विस्तार आहे. म्हणून हे मजची काय, हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले. ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. का बीजची जाहले तरू, की भांगारची अलंकारू. तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. अशा पद्धतीनं माऊलींनी ही घेतलेली प्रतिज्ञा आहे की आपण आपल्याला ईश्वर भेटल्यानंतर आपल्या ठिकाणी असलेला भ्रम निवृत्त असतो. कारण ईश्वर चैतन्य म्हणजे निरावृत्त चैतन्य आहे आणि ईश्वराच्या संगतीत जीवाच्या ठिकाणी असलेली भ्रांती दूर होत असते. अशा पद्धतीनं माऊली आपल्याला परत परत सांगतात की माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके. ऐसे अक्षरे रसिके मिळवीन मा. मी मराठी बोलणाऱ्या भाषिकाला त्यांच्याच भाषेमध्ये सांगणार आहे. काय सांगणार आहे? ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखचिवरी होऊ दे या जगा. या मराठी बोलणाऱ्या नगरीमध्ये मी ब्रह्मविद्येचा सुकाळ करणार आहे. कुणी देवाणघेवाण कशाची व्हायला पाहिजे, तर सुखाची व्हायला पाहिजे, ही माऊलींची इच्छा आहे. म्हणून साचची बोल आहाची बोलाचे नव्हे हे शास्त्र. ही नुसती बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात अशातला भाग नाहीये. आहाची बोलाची नव्हे हे शास्त्र. आत्मा अवतरणविते मंत्र. तुम्ही न मरणारे परमात्मा आहेत असं कळून देणारे हे मंत्र आहेत. संसार जिनिते हे शस्त्र अक्षरे ही. आणि हे संसाराला जिंकण्याचं शस्त्र आहे. या ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवी आणि ओवीचा मंत्र हे सगळे मंत्र आहेत. म्हणून ही काय आहे की या
टीकेला वर मिळाला आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. म्हणून या ओवीचा एकातरी ओवीचा आपण अर्थ लक्षात घ्यावा. हाच माऊलीचा आपल्याला निरोप आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार.